30 मिनिटं होऊन गेलेले आहेत आणि हे मस्तपैकी आता हेअर वॉश केलेले पोहे, तर त्यांच्यासाठी पोहे आणि चहा केलेला. कधीतरीच असं होतं. सगळ्यांना मी सुप्रिया पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज थोडीशी तब्येत मला व्यवस्थित वाटते, काल आपला व्हिडिओ नाही आलेला आहे, तर आज ना मला करायचं आहे हेअर कलर. प्लीज कोणाकडं जर उपाय असेल ना तर नक्कीच सांगा. माझे केस ना इकडे खाली कुठेही पांढरे नाही होते, फक्त सुरुवात ह्या भांगापासून होते. तर ह्याचा कोणाकडे काय उपाय असेल ना तर नक्कीच मला सांगा. त्याचबरोबर ना काल मला एवढं जास्त काम झालं ना त्याच्यामुळं व्हिडिओज मी काल टाकू शकले नाही. ह्या बांगड्या तुम्हाला आठवत आहेत का, मी तुमच्यावर शेअर केल्या त्या. तर हे इथून जी सुरुवात केली, फक्त मी बांगड्या अरेंज करून ठेवायच्या, तिथपासून मी काय काय केलं तुम्हाला मी सांग की मला ह्या खालीवरही बांगड्या वाटत होत्या, म्हणून मी ह्याला व्यवस्थित केलं. मग मला वाटलं हा टेबल पण असाच म्हणजे धूळ जमा झाली आहे का, त्याच्यामुळे हा टेबल पण मी आवरून घेतला. मग इथून जी सुरुवात केली ते पार त्या कोपऱ्यापर्यंत मग माझं झालं काम काल जास्त. त्यानंतर ना हा जो स्टडी टेबल तो तुम्हाला आठवत असेल इथे होता, पण इथे काय व्हायला माहिती का, अभ्यास करायला त्याला बसायचं आहे, तर इथे अंधार पडतोय. आणि हे काय म्हणतात, आईनं सांगितलेलं की ज्या दिशेनं सूर्य उगवतो त्या दिशेकडे त्याला तोंड करून बसायला अभ्यासाला. म्हणून आता आमच्या तर इकडनं सूर्य उगवतो, म्हणून त्याला इथं हे सगळं सेटअप करून दिलं. प्लस हे घर सगळं थोडंसं क्लीन केलं मी. हे 15-15 दिवसाला असं मी करतच असते. तर एकदमच सगळं काम अंगावर आल्यासारखं, स्वयंपाक, धुणं, भांडे, झाडणं, पुसणं, त्याच्यामुळं ना आजारपण आलं. आणि माझं हेअर कलर पण करायचं राहून गेलं, तर आता हे हेअर कलर करून घेते आधी. चला आपण करूया. मग साठी वेळ काढायचाच होता. सोमला स्कूलमध्ये सोडून आलेली सकाळीच आहे. आता बघा खूप पांढरे झालेत केस. आणि हो, मला ना हेअरकट पण करायची बरं का, तुम्ही सजेस्ट करा बरं का. माझे केस बऱ्यापैकी लांब आहेत, पण मला छान समोरचं फेसकट चेंज करण्यासाठी हेअरकट करायची आहे. चला आता आपण जे करायला घेतलं ते करूया. तर हे सगळं प्रिपेअर करून घेतलेलं आहे. आता हे मिक्सअप करूया आणि लावूया. तसं सोहमला पण आणायला जायचं आहे मला स्कूलमध्ये 2च्या आधी. आता काय नाही, आता 12 वाजलेत, 12 ते 12:30 वाजेपर्यंत ठेवले की सुकून जाईल. चला आता अप्लाय करूया. आणि हो, आता छानपैकी लावून झालेलं आहे. आता 30 मिनिटं असंच ठेवायचं आहे. तर चला, आणि हातलाही लागलेले, तर बाकीची कामं आवरून घेते आणि लगेच तुम्हाला भेटते ना. हे वाढलं नाही अजून, तर मला भूक लागली, शेंगाची पोळी केलती, तर म्हणलं चला शेंगाची पोळी खाऊन घ्यावं. तर कारण सकाळीच नाश्ता करून गेले नव्हते कामावर. 30 मिनिटं होऊन गेलेले आहेत आणि हे मस्तपैकी वाळलेलं आहे. चला आता धुवून येते. मस्तपैकी आता हेअर वॉश केले मी. आणि ब्लॅक झालेले आहेत बरं का फायनली. आता असं सुकू देणार आहे. हेअर ड्रायरचा उपयोग जास्त झाला की माझे केस तुटायला लागत आहेत. बरं आता एवढंच. आता ह्याच्यानंतर जायचं आहे मला सोमला स्कूलमध्ये. आता मस्तपैकी सुकू देणार आहे मी असंच, आणि हेअर ड्रायरचा वापर न करता. तर आता तवर सुकले तर बरे. तसं मला सोमला पण आणा. आता इथं मस्त छान गरमागरम पोहे आणि इकडं चहा करते. सोमच्या पप्पांना खायचे आहेत आता, म्हणजे 5-6 वाजलेले आहेत. दुपारच्या नाश्त्यामध्ये पोहे, तर त्यांच्यासाठी पोहे आणि चहा केलेला. कधीतरीच असं होतं, नाही तर सहसा मी करत नाही. मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.